नमस्कार. 60 सेकंदात बातमी या बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज दिवसभरात घडलेल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या अगदी सविस्तर मुद्देसूद मात्र तरीही केवळ 60 सेकंदात तुम्ही या बुलेटिनमध्ये पाहणार आहात. वळूयात पहिल्या बातमीकडे. बातमी आहे राजकीय वर्तुळातली. मंत्री पंकजा मुंडेंनी धसांविरोधात आता जाहीरपणे दंड थोपटलेत. पाहुयात 60 सेकंदात ही बातमी. कडक शिस्तीच्या भाजपात मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यातला वाद चव्हाट्यावर आलाय. आपल्यावर काही कारण नसताना आरोप करणाऱ्या धस यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली असून धस यांना समज देण्याची विनंती केल्याचं पंकजा मुंडेंनी सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितलं. तसंच सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर पंकजांविरोधात आपणही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं धस यांनी सांगितलं. पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्प बसले. पण मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी करणार राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे करणार. पक्षश्रेष्ठी हा वाद मिटवणार की आणखी वाढत जाणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. बीडचा सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अखेर बेड्या ठोकण्यात आल्या. खोक्या हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. सतीश भोसले बसनं प्रवास करत प्रयागराजला पोहोचला होता. प्रयागराजवरून विमानानं पळून जाण्याच्या तयारीत असताना बीड आणि प्रयागराजच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विमानतळावरच खोक्याला अटक करण्यात आली. सतीश भोसले वापरत असलेला मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला होता. पोलिसांनी त्यावरून लोकेशन ट्रेस केलं आणि खोक्या अडकला. गुन्हा दाखल झाल्यापासून तो आरोपी फरार होता. त्याच्या मागे आमची टीम लागली होती. लोकल क्राईम ब्रांच आणि शिरूर पोलीस स्टेशनची टीम होती. ती मला त्याची लोकेशन प्रयागराजमध्ये भेटली. पोलिसनी चांगली आम्हाला सहकार्य केला आणि त्याला आम्ही अटक केलं. त्याला तिकडून इथे आणण्यासाठी ट्रान्झिट रिमांडची प्रोसिजर असते. ट्रान्झिट रिमांड तिकडचे लोकल कोर्टकडून ट्रान्झिट रिमांड घेतल्यानंतर आम्ही त्याला उद्या किंवा परवा इथे आणू. सतीश भोसलेच्या मारहाणीचे आणि नोटा उधळल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर त्याला जेरबंद करण्यात यश आलं. खोक्या म्हणजे सतीश भोसले हा भाजपाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे खोक्याच्या अटकेनंतर भाजपा आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. खोक्याला अटक झाली ही चांगली बाब असल्याचं धस यांनी म्हटलंय. तसंच खोक्यानं केलेल्या गुन्ह्यानुसार त्याच्यावर कारवाई करा असंही धस यांनी म्हटलंय. या प्रकरणात कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नसल्याचं सुरेश धस यांनी स्पष्ट केलंय. धसांचा कार्यकर्ता असलेल्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. खोक्याला अटक झाली ही चांगली बाब आहे आणि त्याच्यावर कारवाई करावी. त्याने केलेल्या गुन्ह्यानुसार यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करणार नसल्याचं धस म्हणाले. मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही. त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जे चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा. तर त्याच्यावर ते कारवाई झालेली आहे. आता आता अटक झालेली आहे त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल. संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या 3 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी साम टीव्हीवर केलाय. गंगापूर रोड परिसरात सहदेवनगरच्या दत्त मंदिर परिसरामध्ये कृष्णा आंधळे वावरत असल्याची माहिती स्थानिकांनी. कृष्णा आंधळेनं तोंडाला मास्क आणि कपाळाला टिक्का लावला होता असं वर्णनही स्थानिकांनी. नागरिकांनी हटकल्यानंतर बाईकवरून तो पळून गेल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हेच सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागले. स्थानिकांच्या दाव्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण सुयोजित गार्डन या ठिकाणी फुटेज घेत आहोत आणि त्या पद्धतीने पुढे ते फुटेज सर्क्युलेट व्हायरल करून अशा वर्णनाची किंवा गाडी मिळून आल्यास आम्ही त्यांना डिटेन करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि आमचे पथके ऑलरेडी या अगोदर रवाना झालेले. कृष्णा आंधळे जिवंत नसल्याचा दावा अनेकांनी यापूर्वी केलाय. आता कृष्णा आंधळे जर नाशिक परिसरात असेल तर त्याला कधी बेड्या ठोकणार याबाबतही उत्सुकता आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी केज कोर्टात झाली. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींना सुनावणीसाठी कोर्टात हजर करण्यात आलं नव्हतं. व्हीसीद्वारे आरोपींची ओळख परेड करण्यात आली. आरोपींच्या वकिलांनी आरोपींचे जबाब मिळाले नसल्याचा युक्तिवाद केला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील सुनावणीसाठी हजर नव्हते.
सरकारी वकील ॲडव्होकेट कोल्हेंनी यावेळी सरकारी पक्षाची बाजू मांडली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे. कोर्टामध्ये या कामाचं दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे. त्या दोषारोपपत्रातले बरेचसे कागद आहेत जे आरोपींना मिळणं गरजेचं आहे, ते अजून मिळालेलं नाही आणि त्याची आम्ही मागणी केलेली आहे. आहेत ना काही कागदपत्र कोर्टामध्ये आहेत, ती बंद पाकिटात आहेत. ते कायद्याने त्यांना मिळणार असतील ते मिळतील. बाकीचे काही कागदपत्र नसतील ते त्या दृष्टीने मी वेळ मागितला. पुढे 26 माझं म्हणणं देईल, मी त्याच्यावर कोर्ट ऑर्डर करेल, त्याप्रमाणे पूर्तता होईल. आता पुढच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार का आणि देशमुख हत्या प्रकरणी कोर्टात काय मुद्दे पुढे येणार याकडे लक्ष लागेल. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आता सरपंच देशमुखांची पत्नी अश्विनी देशमुखांच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड आणि त्यांचे लोक मला मारून टाकतील, संतोष देशमुख यांनी हत्येच्या आदल्याच दिवशी पत्नीला हे सांगितलं होतं, अशी धक्कादायक माहिती अश्विनी देशमुख यांच्या जबाबात समोर आली आहे. 8 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख आणि पत्नी अश्विनी देशमुख यांच्यामध्ये या संदर्भात चर्चा देखील झालेली. तुला आमच्या आणि कंपनीच्या मध्ये पडायची गरज नव्हती. तुला लय जड जाईल. तुला वाल्मिकांना आणि आम्ही जिवंत सोडणार नाही. मला खूप टेन्शन आलंय. तुम्ही कोणाचं वाईट केलं नाही, त्यामुळे तुमचंही कुणीही वाईट करणार नाही. उगाच काळजी करू नका. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्या. तुला माहित नाही, तो वाल्मिक कराड गुंड आहे. त्याची राजकीय नेत्यांसोबत उठबस आहे. तो आणि त्याचे लोक मला मारून टाकतील. तर याआधी वैभवी देशमुख म्हणजेच सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीचा जबाब समोर आला होता आणि त्यानंतर आता देशमुखांच्या पत्नीचा जबाब समोर आलेला आहे. हत्येपूर्वी देशमुखांना भीती वाटत होती आणि ठार मारणार याची कल्पना सरपंच संतोष देशमुख यांना होती. देशमुखांनी हत्येच्या आधी पत्नीला या संदर्भात माहिती दिली होती आणि आता अश्विनी देशमुख यांच्या जबाबातली ही धक्कादायक माहिती 26 मार्चला जी सुनावणी होणार आहे त्या संदर्भात काही फरक पाडणार का आणि 26 मार्चला या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागणार का हे ठरवणार आहे. कराड अर्थातच मला मारेल याची जाणीव सरपंच संतोष देशमुखांना या आधीच आली होती. मराठवाड्यामध्ये गुंडांच्या टोळ्यांचा हौदोस अजूनही थांबायला तयार नाहीये. आता लातूरमधील गुंडागिरी पाहूयात केवळ 60 सेकंदात. बीड आणि जालन्यानंतर लातूरमध्ये गुंडांच्या टोळ्यांनी हैदोस घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या संतापजनक घटनेचे व्हिडिओ समोर आले. लातूरमधील अंबाजोगाई रोडवर एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. एका हॉटेलमध्ये दारू पिताना तरुणांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर एका तरुणाला तुफान हाणामारी करण्यात आली. त्यानंतर त्याला रस्त्यावर ओढत आणून दगडानं लोखंडी रॉडनं पुन्हा गुराढोरासारखं बदडण्यात आलं. यात हा तरुण गंभीर जखमी झालाय. सोलापुरातील रुग्णालयात त्यावर उपचार केले जात आहेत. या प्रकरणात लातूर पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल करून आरोपींची धिंड काढली. तो जो व्हिडिओ होता तो इतका भयान होता की रस्त्यात त्याला फरफटत आणि ज्या पद्धतीने मारलं ते मला असं वाटतं या टोळ्या सगळीकडे ज्या कार्यरत आहेत आता सगळीकडे पोलिसांना जागा करण्याची गरज आहे. लातूरच्या घटनेनं मराठवाड्यातला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. राज्यातला गुंडाराज फोफावत चालल्याचं यातून दिसतंय. तर कणकवलीमध्ये शेख अशरफ नावाच्या एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीराम बोल असं म्हणत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी मारहाण करण्यात आली, मात्र अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आली नाहीये. तर नितेश राणे यांनी एक मोठा दावा केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम मावळे नव्हते असं वक्तव्य मंत्री नितेश राणेंनी केलेलं आहे. तर नितेश राणे यांच्या या वक्तव्यावरनं आता नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच या वक्तव्यावरनं नितेश राणेंना कानपिचक्या दिल्यात. महापुरुषांबाबत बोलताना जरा भान ठेवा असा सल्ला अजित पवारांनी नितेश राणेंना दिलाय. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. इतिहास बदलण्याची प्रक्रिया गंभीर आणि घातक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यातले काही काटे आहेत सांगण्याचं की नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते. कोण मुसलमान नव्हते तिकडे.
उगाच टेप रेकॉर्डर चालवतात. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही. हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे की मी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदा अडचणीत येणार नाही ह्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे ज्यांना देशाच्या बद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते. दारुगोळा कोण सांभाळत होतं त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि त्याच्यामुळं त्यांनी का असं वक्तव्य केलं, त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते मी नावं घेत नाही. या बखरी चाळाव्यात वाचता येत असेल तर कोणी समजून घ्यावा इतिहास आणि मग इतिहासावर बोला. इतिहास बदलण्याची ही जी काय प्रक्रिया सुरू आहे ही अत्यंत गंभीर आणि घातक आहे. प्रधानमंत्री मोदी यांना मी पत्र लिहिणार आहे आता की या लोकांना आवरा, नाहीतर तुमच्यावरती दुसरा फाळणीचा ठपका येईल मोदींवरती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कुणीच मुस्लिम नव्हता असा दावा मंत्री नितेश राणे यांनी केला. तर हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून उघडलेल्या दुकानातून मटण खरेदी करावं असंही नितेश राणे यांनी म्हटलंय. यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच हिंदू मुस्लिम असा भेदभाव केला नाही असं त्यांनी म्हटलं असून मल्हार सर्टिफिकेशनवर सुद्धा उदयनराजे यांनी भाष्य केलंय. मुस्लिमांवरनं राजेंनी राणेंना झटका दिलेला आहे. नितेश राणे यांनी शिवरायांच्या मावळांमध्ये कधीच मुसलमान नव्हते असं वक्तव्य केलं होतं. असं कधी शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव त्यांची ही संकल्पना होती आणि म्हणून तर आज आपण या मोकळा श्वास घेतो या लोकशाही स्वराज्याच्या लोकशाहीमध्ये. असं हिंदू मुस्लिम केलं असतं तर आज आपण गुलामगिरीत असतो या मुघलांच्या. मी तर काय नॉनव्हेज खात नाही, त्यांना खायचं खावा. हलाल मटणाला शह देण्यासाठी मंत्री नितेश राणेंनी आता झटका मटणासाठी सर्टिफिकेट देण्याची घोषणा केली खरी, मात्र या सर्टिफिकेटला मल्हार नाव देण्याचा त्यांचा निर्णय वादात सापडलाय. कारण जेजुरीच्या मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तांमध्येच उभी फूट पडली आहे. काही विश्वस्तांनी मटण विक्रीसाठी मल्हार नाव वापरण्यास मार्तंड देवस्थाननं पाठिंबा दर्शवला, मात्र काही विश्वस्तांनी या घोषणेलाच विरोध दर्शवलाय. ह्या योजनेला, ह्या नावाला कुठलाही आक्षेप नाही, कुठलाही विरोध नाही. या उलट सरकारने ही जी योजना राबवत आहे ह्या योजनेला आमचं पूर्णपणे समर्थनच आहे. मल्हार या देवतेचं मुख्या प्राण्यांवर जसे कुत्रा, बैल, घोडा, हत्ती याच्यावर नितांत असं प्रेम आहे, म्हणून महाराजांच्या तिथं नित्य सहवास असतो. म्हणून माझी विनंती राहील नितेशजी राणे यांना की कृपा करून आपण मल्हार सर्टिफिकेशन हे मटण दुकानांना देण्यासंदर्भाचं नाव हे त्वरित बदलावं. आता या मतभेदांनंतर नितेश राणे आपल्या निर्णयावर ठाम राहणार की नाव बदलणार याकडेच लक्ष लागलंय. तर दुसरीकडे नितेश राणेंच्या मल्हार झटका मटण संकल्पनेला यशवंत संघर्ष सेनेकडूनही विरोध करण्यात आलाय. मल्हारराव होळकर हे हिंदुस्थानचं दैवत आहे, त्यांचं नाव द्यायचं असेल तर एखाद्या कॉलेजला द्या, पण मटणाच्या दुकानांना नको अशी मागणी यशवंत संघर्ष सेनेचे अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे यांनी केलेली आहे. त्यामुळे आता या नावावरनं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हिंदुस्थानचा कदाचित इतिहास तुम्हाला माहीत नसावा, शत्रूंनाही घाम सुटल असं काम मल्हारराव सुभेदार होळकर यांचं होतं. मल्हार बा आया म्हटलं की शत्रूलाही घाम सुटायचा. तर आपण मल्हार सर्टिफिकेट हे नाव देऊन आमच्या सर्व हिंदुस्थानातील, महाराष्ट्रातील आमच्या बहुजन समाजाशी आपण खेळत आहेत. आपल्याला जर मल्हार हे नाव द्यायचंच असेल तर एखाद्या युनिव्हर्सिटीला नाव द्या, एखाद्या मोठ्या रोडला द्या, एखाद्या मोठ्या कॉलेजला द्या, मेडिकल कॉलेजला नाव आपण मल्हार द्यावं. पण एखाद्या मटणाच्या दुकानाला आपण नाव देऊन आपण आमच्या भावनांशी, आमच्या अस्मितेशी खेळत आहात. छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह विधान करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला आता दिलासा मिळालाय. 17 मार्चपर्यंत कोरटकरला अटकेपासून दिलासा मिळाला असून प्रशांत कोरटकर याने दिलेली धमकी प्रकरणी कोल्हापूर न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. यावेळेस प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने दिलासा दिलाय.
प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाचं म्हणणं असून पोलिसांनी केलेली विनंती कोर्टानं फेटाळली आहे. आता या प्रकरणी 17 मार्च पासून दररोज सुनावणी होणार आहे. पूर्वी जी तरतूद होती आरोपीला हजर ठेवण्याविषयी, ती तरतूद आता काढून टाकलेली आहे. ती तशी तरतूद नसल्यामुळे कोर्टाने तो आपला अर्ज जो होता तो नामंजूर केलेला आहे आणि या जामीन अर्जाची अंतिम सुनावणी 17 तारखेला ठेवलेली आहे. 17 तारखेला या जामीन अर्जावर सुनावणी होईल आणि मग कोर्ट आपला जो अंतिम निर्णय असेल तो देईल. तर 7:30 नंतरचं पाणी चालतं का, तेव्हा खास येत नाही असा सवाल यावेळेस भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता केलेला आहे. दूषित गंगेमधलं पाणी पिणार नाही असं म्हणत राज ठाकरेंनी गंगा नदीच्या स्वच्छतेवरनं सवाल उपस्थित केले होते. त्यावरनं आमच्या धर्माचा अपमान सहन करणार नाही असं सांगत नितेश राणे यांनी राज ठाकरे यांना डिवचलंय. आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यात घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले. म्हटलं मी नाही पिणार. अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या, पूर्वीच्या काळात ठीक होतं. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी. चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत. आजकाल लोक बसले आपल्या हिंदू धर्माला वाकड्या नजरेने पाहणार, कोणत्या महाकुंभ वर काहीतरी टीका टिप्पणी करणार, कोणाला तिथून अचानक खास द्यायला लागणार. बाकीचं पाणी घेताना खास येत नाही लाडघाट. ते 7:30 नंतरचं पाणी चालतं, फक्त आमच्या गंगाजलवरच प्रॉब्लेम. आणि आता बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली. लाडक्या बहिणीवरनं विरोधकांनी आज सरकारला चांगलंच घेरलं. लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, अधिवेशनात देणार की नाही, पॉइंटेड उत्तर द्या असा प्रश्न यावेळेस रोहित पवार आणि वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला. तर मुख्यमंत्री याबाबत योग्य वेळी निर्णय घेतील अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की 1500 रुपयाचा आम्ही 2100 रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून आहे ना पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं. तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही. निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले, घरात गाडी असेल, दुसरी योजना मिळत असेल, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे, किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं, ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये. सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो. 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील. लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार घेईल. तर एका बाजूला लाडकीला 2100 रुपये कधी मिळणार यावरनं विधिमंडळामध्ये गोंधळ झाल्याचं आपण पाहिलं, तर दुसऱ्या बाजूला मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार की काय अशी चर्चा सुरू आहे. कारण महायुतीचे नेते रामदास कदम यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. लाडकी बहीण योजना बंद केली तर 10 योजना सुरू होतील असं विधान कदमांनी केलेलं आहे. त्यामुळे आता ही योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लाडकी योजनेवरनं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शेवटी बजेट डोळ्यासमोर ठेवून सगळ्या योजना चालू करायला लागतात. अंतरून बघूनच पाय बसायला लागतो. आज आपण लाडक्या बहिणीचं बजेट पाहिलं तर 30,000 कोटीपेक्षा जास्त आहे. ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला विकासाची वाटचाल करून घ्यायला लागते ना. आणि एक जर लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी 10 योजना पण चालू करता येतील की. सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. त्यामुळेच आता लाडकीचा हफ्ता बंद होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यानंतर बातमी आहे तुमच्यासाठी महत्त्वाची. विधानसभेमध्ये आमदारानं चक्क नकली पनीर आणलं आणि सर्वांनाच धक्का दिला. पाहुयात बातमी 60 सेकंदात. पनीर चिली, पनीर लबाबदार, पनीर बिर्याणी किंवा मग पनीर पराठा किंवा पनीर सँडविच, तुमच्या रोजच्या जेवणात अविभाज्य झालेलं पनीर तुमच्या जीवावर उठलंय. होय,
आम्ही जे म्हणतोय ते नीट ऐका. पनीरचा हा मुद्दा थेट विधानसभेत गाजलाय. कारण तुम्ही खात असलेलं पनीर हे शुद्ध दुधापासून बनवलेलं पनीर नसून ते तेलाच्या गोळ्यापासून बनवलेलं आर्टिफिशियल पनीर आहे. हा दावा केलाय आमदार विक्रम पाचपुतेंनी आणि यावेळेस त्यांनी आर्टिफिशियल पनीरचे गोळे थेट विधिमंडळात आणून दाखवले. नॅचरल पनीर हे 400-500 रुपयाच्या खाली मिळत नाही. आर्टिफिशियल म्हणजे ज्याला आपण चीज अॅनालॉग म्हणतो ते 160 ते 180 रुपये किलोनी मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे. पनीर आहे त्याच्या संदर्भातलं तातडीनं त्याच्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. बाजारात अनेक भेसळयुक्त पदार्थ सर्रास विकले जातात आणि लोकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ खेळला जातो. आता याला आळा घालण्यासाठी कडक शिक्षेची तरतूद करणं गरजेचं आहे. आता बातमी आहे शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाची. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील शेतकऱ्यांनी आझाद मैदानात 1 दिवसाचं आंदोलन केलं आणि या आंदोलनात विरोधी पक्षाचे आमदार सुद्धा सहभागी झालेले. अर्थसंकल्पामध्ये शक्तीपीठ महामार्गाची घोषणा करण्यात आल्यानं शेतकरी आक्रमक झालेत. त्यामुळे आता सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. लाखो शेतकऱ्यांचा, शेतमजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न, त्यांच्या ड्रीमसाठी लाखो शेतकऱ्यांचं स्वप्न, त्यांच्या मुलाबाळांचं स्वप्न चक्काचूर या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे. 86,000 कोटी सरकारचे ज्या शेतकऱ्यांच्यावर नांगर फिरवणार असतील तर ते 86,000 कोटी पिण्याच्या पाण्यासाठी जर आणि शेतीच्या पाण्यासाठी जर वापरले तर बरं होईल. शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय आमचं हे आंदोलन थांबणार नाही. शक्तीपीठ महामार्ग केवळ अट्टहास नाही तर विकास आहे असं सांगत देवेंद्र फडणवीसांना आज विधान परिषदेत या महामार्गाचं जोरदार समर्थन केलंय. अनेक जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना या महामार्गाला समर्थन दर्शवलं असून सह्यांचं पत्र सुद्धा दिल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. शासनाला शक्तीपीठ महामार्ग करायचाच आहे आणि कोल्हापुरातील 1,000 शेतकरी जमिनी देण्यासाठी तयार आहेत. शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांचं जीवनमान बदलेल असा दावा सुद्धा